मित्रांनो नमस्कार. सर्व शिक्षकेतरांना मनपूर्वक सदिच्छा. कारण शिक्षकेतरांना बरोबर 30 वर्षानंतर पहिल्यांदा एक चांगली बातमी ऐकायला मिळाली आहे. ती बातमी प्रत्येक शिक्षकेतराच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहात. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती 24 वर्षाच्या सेवेनंतरचे लाभ देण्याबाबतचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या 17 पानी निर्णय सर्व ग्रुपवरती आपण बघितला असेल. काही ठिकाणी त्याचे नवीन जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ताच्या आधारे केलेलं भाषांतरही आपण वाचलं असेल. परंतु भाषांतर हे शब्दशः असतं असं नाही आणि त्यामुळे तो त्याचा भावार्थ झाला. आपण जी चर्चा करतो ती नेहमी गर्भितार्थाची करतो की यामध्ये काय आहे. मराठी भाषा आहे, त्याचा मागोवा तपास आपल्याला त्या दिशेने घ्यायला लागतो. मान्य करतो की हा व्हिडिओ सादर करण्याला उशीर झाला आहे, कारण 12 मार्चचा निर्णय आज आपण बोलतोय. एप्रिल महिना आहे, जवळपास 3 आठवडे होऊन गेले आणि या कालावधीमध्ये बरेचसे लिखाण आलेले. काही लोकांनी सत्याचा विजय झाला वगैरे अशी श्रेय आपल्याकडे घेतली आहेत. काहींची बोलती बंद झाली आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती एक नवीन प्रकार उतरायला आलाय. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात काही घडलं ही मंडळी लिहायला लागली आहेत टिंबटिंबच्या प्रयत्नांना यश. पुढे काय होतं ते आपल्याला माहिती आहे, पण लिहिलं जातं आणि त्याचा कुठे मागमूस मला यावेळी दिसला नाही. कारण या विषयाच्या संदर्भाने आणि संबंधाने यांचं कर्तृत्व काहीही नाही. लागतं बोचतं त्यांना मी बोलतो ते, कारण खरं बोलतो. मित्र, 24 वर्षाच्या संदर्भामध्ये वारंवार मागणी करूनही शासनानं खाजगी शाळांना अनुदान देय करत असल्यामुळे वेतन अनुदानाच्या संबंधामध्ये तरतूद नाही. या सबबीखाली वारंवार आर्थिक पाहणी करून सांख्यिकी माहिती जमा करून ही मागणी फेटाळलेली आहे. कारण काही असो पण फेटाळली आहे. आणि ही फेटाळली कोणी? मंत्रालयीन कर्मचारी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी. आणि या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीचे आपण घटक आहोत. आंदोलना करताना गरज लागते ती आपली शिक्षक आणि शिक्षकेतरांची. आणि अशा वेळेला जेव्हा कार्यालयात जातात तेव्हा सर्व राज्य सरकारी कर्मचारी साहेब असतात. गंमती केली आणि याचा विचार कोणीच करत नाही. आता ही जी मागणी 24 वर्षाची आहे ही खरं तर आपल्याला 2006ला देय होती. जे दावे महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेच्या सदस्यांनी केले, 13 जिल्ह्यांचे 15 पिटिशन्स आहेत. हे 16-17 पासून काम सुरू आहे. यापैकी एकही दाव्यामध्ये सरकारला हवा तसा निकाल याचिकाकर्त्यांनी घेतलेला नाही. कारण याचिकाकर्ते 2 गोष्टीवरती ठाम होते की आम्हाला 24 वर्षानंतरची दुसरी कालबद्ध वेतन श्रेणी ही 1/10/2006 पासूनच मिळाला पाहिजे. आणि तुम्ही म्हणजे राज्य शासनाच्या अंतर्गत शासकीय निमशासकीय जिल्हा परिषद सर्व नोकरदारांना हा लाभ देय करीतात. फक्त खाजगी मान्यता प्राप्त शाळातील शिक्षकेतरच राहिले होते. आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा या 15 याचिकांच्या संदर्भामध्ये घटनेच्या कलम 14च्या अंतर्गत नमूद केलेलं आहे. आणि म्हणून
सरकारला आणि न्यायालयाला ही बाब डोळे आड करता आली नाही. दरम्यानच्या काळात काही महाभागांनी 1 जानेवारी 24 पासूनचे लाभ उचलून घेतले. त्यांची भूमिका अशी होती, मिळते इथं घ्या, जास्त करता प्रयत्न करू. बोचपी भूमिका. आणि त्यांनी करताना 1 जानेवारी 24च्या शासन निर्णयाचं समर्थन केलं. न्यायालयाने 1 जानेवारी 24चा निर्णय रद्द करून कचऱ्याच्या टोपलीत टाकला. यामध्येच यांचं सर्व पितळ उघडं पडलंय. कारण 1 जानेवारी 24 पासूनच्या संदर्भामधला जो मार्च 24चा शासन निर्णय होता, तो या 15 याचिकांच्या संदर्भात एप्रिल 24च्या आत या 15 याचिकांच्या संबंधामध्ये आपण त्याला आव्हान दिलं होतं. म्हणजे या याचिकाकर्त्यांनी आव्हान दिलं होतं. आणि हे दिलेलं आव्हान नमूद करताना स्पष्ट कल्पना दिली होती की आम्हाला JR मध्ये स्टे नकोय. हा JR ज्यांना लागू होऊ शकत असेल त्यांना भले मिळो, पण ज्यांना देय आहे ती तारीख मात्र 1/10/6 असावी. आणि याकरता हे दावे प्रलंबित होते. हे सर्व दावे मुंबईत दाखल आहेत. मुंबईमध्ये याचिकांची संख्या फार मोठी आहे. आता ज्या याचिकाचा निर्णय लागला, गोंदिया जिल्ह्यामधल्या काही शिक्षकेतरांची याचिका आहे 4049 नंबर, आणि दुसरी याचिका आहे चैनानी आणि त्यांचे सहकारी अमरावती, याचा नंबर आहे 6626. हे दोन्ही याचिका 2024च्या आहेत. आणि यांनी फक्त मार्च 24च्या शासन निर्णयाला आव्हान दिलं. केव्हा दिलंय? 24 मध्ये. म्हणजे 30 एप्रिलला आपण दिल्यानंतरच्या काळातला यांचा हा दावा आहे. या 15 याचिका पूर्वीच्या आहेत. या 15 याचिकांनी तो निर्णय चुकीचा असल्याचं नमूद केलंय एप्रिल 24च्या अखेरीस. विचार करा, विलंब का होतोय 15 याचिकांना? कारण ह्या याचिकांचा नंबर आहे 4049 आणि 6626. आणि ज्या याचिका मुंबईमध्ये आहेत त्याचा नंबर 10,000च्या पुढे. आपण कल्पना करू शकता की मुंबई उच्च न्यायालयामध्ये किती याचिका असतील. आणि त्याचा क्रमांक हल्ली कम्प्युटराइज जनरेटेड असतो, तर त्या क्रमांकानुसारच त्या याचिका निकालाला येतात. आणि म्हणून या 2 याचिकांचा निर्णय हा लवकर लागला. अर्थात तो लागला हे शिक्षकेतरांचा हे अगदी फायद्याचं ठरलं. त्याचा फायदा होणार आहे तो असा की या याचिकेच्या संदर्भात जे याचिकाकर्ते आहेत त्यांना 1/10/6 पासून 24 वर्ष झाल्यानंतर 24 वर्षाचे लाभ मिळणार आहेत. मधल्या याचिकाकर्त्यांना मग 24 पासून आज, माफ करा, 6 पासून आजपर्यंत, 1/10/6 पासून तर आजपर्यंत सर्व लाभ यांना मिळतील. या काळात जे सेवानिवृत्त झालेत आणि जे याचिकेत आहेत त्यांनाही हे लाभ मिळतील. आता प्रश्न कुठला येतो? हे जे लाभ यांना मिळणार आहेत त्याचप्रमाणे ज्या याचिका या 2 याचिकांच्या शिवायच्या या विषयाच्या संदर्भातील असंख्य याचिका मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर खंडपीठात आहेत. तसेच ज्या याचिकांच्या संबंधात 2018ला निर्णय झालाय आणि यांना देण्याचा विचार करावा, अशा निर्णयाच्या संबंधात ज्यांनी कोर्टाचा अवमान झालेल्या याचिका केल्या, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, त्या याचिकांना सुद्धा हा निर्णय लागू होऊ शकेल. पण ज्यांच्या याचिका काही न करता आल्या आणि तशा सोडून गेल्या, त्यांनी जिंकल्याचा विजयोत्सव केला, जिंकले नव्हतेच,
त्या याचिकांचं भवितव्य नाही. एकूण ते 7 जिल्हे आहेत, नावं घेत नाही, जाणकारांना माहिती आहेत. त्या जिल्ह्यांच्या संदर्भातला प्रश्न मात्र तसाच राहणार आहे. परंतु त्या याचिकेतल्या त्या 7 जिल्ह्यांच्या याचिकांमध्ये सहभागी असलेल्या शिक्षकेतरांनी काळजी करायचं कोणतंही कारण नाही. कारण आत्ता दिल्या गेलेल्या न्यायालयीन निर्णयात सरकारने हे सर्व या याचिकाकर्त्यांच्या संदर्भातलं कामकाज पूर्ण करण्याकरता शासनाला 6 महिन्याचा अवधी दिलेला आहे. आणि याशिवाय एक विशेष बाब नमूद केली आहे की या याचिकेत जे नाहीत आणि पात्र ठरतात अशांना न्यायालयात येण्यास भाग पाडू नका. म्हणजे शासनाला त्यांचाही विचार करून शासन निर्णय करावा लागेल. आणि ही बाब ह्या ज्या 7 जिल्ह्यांच्या याचिका ज्या वाऱ्यावर गेल्या आहेत, त्या वाऱ्यावर गेलेल्या 7 जिल्ह्यांच्या याचिकांमधल्या शिक्षकेतरांना राज्यातल्या इतर शिक्षकेतरांच्या समवेत 24 वर्षानंतरचे जे लाभ मिळतील ते आवश्यक ठरतील, ते मिळतील. याच्यातला एक अजून फायदा आपल्या असा झाला शिक्षकेतरांना, विशेष करून की जे शासन या मी वारंवार उल्लेख करत असलेल्या 7 जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये न्यायालयात फेरविचार पुनर्विचारची याचिका दाखल केली, त्याला म्हणतात रिव्ह्यू पिटिशन, त्या 7 जिल्ह्यांच्या त्या पिटिशनच्या संदर्भामध्ये या याचिकाकर्त्यांनी काही कामकाज केल्याचं माझ्या माहितीत नाही. ते जे पिटिशन शासनाने सादर केलं त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील शिक्षकेतरांना दुसरी कालबद्ध किंवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा कोणताही शासनाचा विचार नाही. आणि इथे सर्व बाबी या ठप्प झाल्या होत्या. परंतु हा जो GR आला, शासन निर्णय कुठला, मार्च 24चा, तो निर्णय घेताना त्यांनी स्पष्टपणे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यावरचा निर्णय झालेला आहे. तो निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे. आणि जेव्हा शासनाचा निर्णय धोरणात्मक असतो तो बदलत नाही कारणाशिवाय. आणि आता तो न्यायालयाकडून त्याला अटकावंच आहे. म्हणजे या निमित्ताने शिक्षकेतरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू झाली, म्हणजे सरकारने ही भूमिका स्वीकारली. याचा अर्थ आता शिक्षकेतरांना 10, 20, 30 हे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ मिळणार, नक्की मिळणार. काही मंचावरती काही चर्चा अशी कानावरती आली, मला काही फोन करून विचारलं, आपले सदस्य आहेत वकील साहेब देशपांडे, पसारकर आमचे, लातूरचे आमचे अजय आरदवाड आहेत, यांना प्रश्न विचारले गेले की आम्ही आता न्यायालयात जावं का? जावं, काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. त्याचं कारण असे की याचिकाकर्त्यांना 1-10-6 पासूनचे लाभ द्यावेत हे न्यायालयीन निर्देश आहेत. निर्देश सुद्धा नाही, निर्णय आहेत. हे निर्णय तसे असल्यामुळे या लोकांना सर्व लाभ मिळू शकतात. आणि जे याचिकेत नाहीत पण त्यांना ही योजना लागू केली, तर 1-10-6 पासून लागू करून त्यांना केवळ आजचं वेतन शासन देऊ करेल असा शासन निर्णय होण्याची शक्यता माझ्या आजवरच्या अनुभवातून मला दिसते. याकरता जे जे व्यक्ती किंवा समूह, मित्रमंडळ, ग्रुप अशा याचिका करण्याकरता तयार असेल त्यांनी अवश्य न्यायालयात जावं.
जेणेकरून या निर्णयाच्या अनुलक्षून त्यांना 1/10/2006 पासूनचे सर्व लाभ मिळू शकतात. या संबंधात एक बाब आपल्याला स्पष्ट करतो की महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने 17 फेब्रुवारी 2017 रोजी एक निर्णय घेतलाय. तो निर्णय मॅट म्हणजे महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आणि सर्वोच्च न्यायालय वर्सेस उत्तर प्रदेश यांचे जे 2 निर्णय आहेत त्यामध्ये असं स्पष्ट नमूद केलंय की ज्या ज्या ठिकाणी एखाद्या विषयाच्या संदर्भात जर तो निर्णय लागला असेल तो त्याला समांतर असलेल्या सर्व प्रकरणात लागू होईल. जर न्यायालयाने असे आदेश त्या व्यक्तीपुरते सीमित केले नसतील तर, आणि हे दोन्ही महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाच्या वित्त, विधी आणि न्याय विभागाने अशा सगळ्या विभागांना हुकूम दिलाय की असं असल्यास त्यामध्ये सगळ्यांसंबंधात असे आदेश लागू करावेत. हे तुम्हाला बोलतोय, तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही. वारंवार सांगितलंय की जो आमचा संच आहे आम्ही शिक्षकेतराचा, हा प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करतो, विचार करतो, त्याच्यावरती काम करतो, माहिती जमा करतो आणि ती माहिती परिपूर्णपणे आपल्यासमोर सादर करतो. तशी ती माहिती तुम्हाला दिली आहे. या संबंधात कोणाला काही शंका असेल अवश्य फोन करा, व्हिडिओच्या खाली आपल्या कमेंट करा, अर्थातच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कारण आम्ही शिक्षकेतर, मी सतीश नारगवडा, माझ्याबरोबर माझे सहकारी अभय सातपुते, कुपवाड सांगली, अजय अरदवाड लातूर, अविनाशजी पसारकर वाशिम, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार, परशुरामजी डवरी कराड सातारा, सुनील पांडे संभाजीनगर, किशोर ठाकूर नाशिक आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर. याबरोबर माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे, अभि आणि प्रवीण पोरदे यांच्यासह मी इथे आपली रजा घेतो. परत एकदा शिक्षकेतरांचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.